जगातील सगळ्यात वेगळं शिवलिंग आणि एक असं मंदिर जे पूर्ण हळदीने भरलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, अरे हे चड्डा कोणामध्ये टाकल्या रे साईडला कर। सकाळी सकाळी चड्डा पाहून मूड खराब झाला। तर मित्रांनो, आज मी जाणार होतो अशा मंदिरात जे हळदीने पूर्ण भरलेलं आहे। आता इथे एरोप्लेनचं साइन केलं म्हणून असं नका समजू की मी एरोप्लेन जातो। गरिबीची सीमा कधी मी पार करत नाही म्हणून बसमध्ये। आणि हे झाडे डोंगर नदी नाल्या हे बघून वाटते की पृथ्वीवर स्वर्ग आहे। आणि मी चांगला व्ह्यू कॅप्चर करायला गेलो मोबाईलात अजिबात येणार नाही। माझं नशीब एवढं खराब आहे की गर्दीतनी मी दबून जा चुकता माणूस आहो। मला असं वाटत होतं की तिथे जायच्या आधी इथंच माझी चटणी होऊन जाईल। डबल एक तास उभं राहून येणं म्हणजे मजेची गोष्ट आहे। एकदा दादाने एवढ्या सकाळी आणलं की पोटात एक अन्नाचा तुकडा सुद्धा नाही। आणि माझ्यावर दया दाखवत दादा म्हणे चल तुला नष्ट करायला नेतो। गेल्याच्या नंतर जसा मी मेनू पाहिला माझ्या डोक्यातनी मेंदूचा मेंदू राहिला नाही। एवढीशी पोहे जे पोटाच्या कोपऱ्यात बी बसले नाही ते 30 रुपयाचे होते। आणि बरं झालं मी मेंदुळा घेतला नाही तर मला तर चंपेने खाता पण नव्हतं येत। आणि एक सर्वात महत्वाचं काम, आता चप्पल लपवायची होती। माझ्या चप्पल पाहून तर लोक थुकतील बी नाही, ते चोरून कुठून नेणार आहेत। आता सुरुवातीलाच सांगितलं होतं की हळदीनं पूर्ण भरलेलं मंदिर आहे म्हणून आम्ही बी हळद घेतली आणि निघलो देवाच्या दर्शनासाठी। आमच्या ग्रुप मधले सगळेजण पुढे आणि मी त्यांच्या मागे आणि आम्ही तिथून पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी। आणि आम्ही तर काढले 4-5 फोटो जे की माझ्यावाले वक्त डक निघले, मा मित्राचे चांगले निघले। आता फोटो चांगले नव्हते निघले का थोबाडच खराब आहे हे मला माहिती। इथे झाडाच्या बगीच्याच्या झाडात सगळं होतं, मोर चिमणी उंदीर सर्व काही। आम्ही आलो होतो आता इथं मंदिराच्या सगळ्यात समोर। इथं माणसं देवाची पूजा करत होते, देवावर हळद चढवत होते आणि आमचे मित्र भामटेपणा करत होते। हे कोणची चित्रकला मा थोबाडावर केली काय माहिती। त्याला वाटलं मग कपडे पिवळे होईल म्हणून त्यानं उलसच लावून दिलं। मग काय दादाला म्हटलं दादा माझ्या थोबाडावर पूर्ण पिवळं कर थोबाडाला, जेणेकरून ओळखू आलं पाहिजे की मी बी देवाला गेलतो आणि दर्शन घेतलं। तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। आणि हे फक्त पार्ट 1 आहे, पार्ट 2 अजून बाकी आहे, तर फॉलो करा।